श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जीवनात काहीही नसले तरीही या ब्रह्मांड नायकाची साथ असणेच तितकी आवश्यक आहे. ज्या क्षणाला तुम्ही देवाचा आशीर्वाद प्राप्त करता तेव्हा अशक्य गोष्टीही घडू लागतात. तुम्हाला देवाचे अनुभव येऊ लागतात. देव आणि देवाचे कार्य अनंत आणि अफाट ऊर्जेने भरलेले आहे. देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुमच्या दिशेने आशीर्वाद, आर्थिक चमत्कार आणि खूप काही आशीर्वाद देवोत, ज्यामुळे तुमचे जीवन समृद्ध आणि आनंदी हो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. देव म्हणतात, बाळा, कोणत्याही कारणांनी घाबरून जाऊ नकोस. जेव्हा काही कठीण वाटत असेल तेव्हा माझे स्मरण कर. जेव्हा तुला भय आणि भीती ग्रासते तेव्हा माझे नामच तुला त्या भय भीतीतून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवते. तेव्हा नामात निरंतर राहा. जेव्हा तुम्ही नाम घेता तेव्हा मी तुमच्या मागे पुढे आहे हे विसरून जाऊ नका. देव तुमची काळजी घेत आहे, अगदी या क्षणाला सुद्धा. बाळा, मी तुमच्यावर प्रेम करतो. आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज मी तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे. देव म्हणतात, बाळा, कधी कधी तू स्वतः किती आनंदी आहेस याला महत्त्व नाही, तर तुझ्यामुळे कित्येक लोक आनंदी होतील यालाही महत्त्व देत जा. जर तू एका चेहऱ्यावर जरी हसू आणलेस, आनंद दिलास, तर त्याशिवाय दुसरे पुण्य नाही. बाळा, कधी कधी तुम्ही जे काही मागत असता त्याहीपेक्षा देव तुम्हाला मोठे काहीतरी देऊ इच्छितात. त्यामुळे देवाला कुठल्याही अशा बंधनात बांधू नका की मला हेच हवे आहे. याहीपेक्षा श्रेष्ठ देण्याची देवाची तयारी आहे. मग ते स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा. ते आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करा, जे तुमच्या मनाच्याही पलीकडे आहे. देव म्हणतात, जर तू माझ्या आशीर्वादाने पूर्ण होऊ इच्छितोस, आशीर्वाद प्राप्त करू इच्छितोस, तर प्रयत्न करायलाही चुकू नकोस. कारण जे कोणी प्रयत्न करतात ते मोठे यश प्राप्त करण्याच्या मार्गावर जातात. देव म्हणतात, बाळा, पुढील काळात तुला दिव्य गोष्टींची प्राप्ती होणार आहे. मागे जे काही तुझ्याजवळून काढून घेतले आहे ते तुझ्यासाठी त्रासदायक होते, म्हणून ते तुला तुझ्याजवळून काढून घेण्यात आले आहे. आणि आता जे काही मिळणार आहे तेही खूप दिव्य आहे. मग त्यासाठी आनंदी व्हा. कारण या क्षणाला तुमचा देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. जे काही गमावले आहे असे वाटत असेल तर त्याहीपेक्षा उत्तम देण्यासाठी तुमचा देव तुमच्या पुढे आला आहे. विश्वास ठेवा, कारण सर्व काही तुमच्या चांगल्यासाठी घडत आहे. देव तुमच्यासाठी अलगद दरवाजे उघडत आहे. तुम्ही त्यात प्रवेश करताच तुमच्या इच्छा पूर्ण होताना अनुभव येईल. तुम्ही ते दिव्य प्राप्त कराल जे तुम्हाला देवाकडून प्राप्त होईल. जर तुम्ही सहमत असाल आणि इच्छित असाल की ते आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावे, तर होय म्हणून टाईप करा. मी सहमत आहे टाईप करा. देवाची ऊर्जा अफाट आणि अनंत आहे. देव म्हणतात, बाळा, जीवनातील कोणता क्षण तुम्हाला आनंद देऊन जाईल हे सांगता येत नाही. तेव्हा प्रत्येक क्षण अनुभव करत असताना आनंदी व्हा. कारण जेव्हा तुम्ही देवाला ते मागता तेव्हा तुमच्या दिशेने आशीर्वाद, चमत्कार आणि ते आनंद पाठवल्या जातात. विश्वास ठेवा आणि शांतता पाळा. शांतता पाळल्यावर तुम्ही तेही सर्व काही प्राप्त कराल जे तुम्हाला तुमच्या आनंदासाठी देव प्रदान करत आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद
तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहेत. विश्वास ठेवा आणि पुढे पाऊल टाका. देवावर जो कोणी विश्वास ठेवून पुढे पाऊल टाकतो त्याचे सर्व काही चांगलेच होणार आहे. देव म्हणतात, बाळा, कधी कधी काही लोक तुमच्याकडे प्रेमाने येतात, तुम्हाला काही मागतात. त्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण करा, कारण जेव्हा ते तुमच्याकडे पाठवले जातात तेव्हा ती देवाची इच्छा असते. तेव्हा तुम्ही जर त्यांना योग्य वेळेत मदत केलीस तर ती देवापर्यंत पोहोचली म्हणून समजा. आणि जे कोणी तुमचा तिरस्कार करतात, राग करतात, द्वेष करतात आणि तुमच्या विरोधात काही कट कारस्थानं रचत असतात, ती सुद्धा माझ्या दृष्टीतून लपलेली नाहीत. पण ती जेव्हाही तुमच्या नजरेत येतील तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करा, कारण दुर्लक्ष केल्याशिवाय तुम्ही पुढे पाऊल टाकू शकत नाही. म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच योग्य ठरेल. ते तुम्हाला फक्त त्रास देण्यासाठीच आणि तुम्हाला मागे खेचण्यासाठीच त्या प्रवृत्तीने तुमच्यापर्यंत येतात. पण तुम्ही जर योग्य वेळेत त्यांना ओळखून त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर ते पुढे तुमच्या मार्गातही येणार नाहीत. देव म्हणतात, बाळा, मी तुझी काळजी घेत आहे, पण तुला स्वतःलाही खंबीरपणे पुढे जावे लागेल. तुझे प्रयत्न वाढवावे लागतील. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी सुखाचे द्वार मी उघडत आहे. तिथून आणि तुझ्यासाठी तेच येणार आहे जे तुझे सुख आनंद वाढवेल. बाळा, चिंताग्रस्त राहू नकोस, काळजीत वेळ घालवू नकोस. त्या काळात नामस्मरण करून स्वतःची शक्ती वाढव. स्वतःच्या मनात चुकीचे विचार आणू नकोस, कारण आपले मन हे कधी कधी ते चित्ते जे वैरीही चितत नाही. त्यामुळे जास्त चिंता करत बसू नका. नामस्मरणात तितकाच वेळ घालवा, कारण देव तुमची ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहे. तेव्हा पुढे चालत राहा. कर्मांना विसरू नका. तुमचे कर्म करत असताना त्या कर्मांना प्राधान्य द्या आणि मग बघा, तुमची चमक सर्वच पाहतील. देव म्हणतात, बाळा, कर्तृत्व करताना जेव्हा तुम्ही मीपणा विसरून ते काही कर्म करता तेव्हा देवालाही अधिक आनंद होतो आणि तुमच्या दिशेने ते चमत्कारिक आशीर्वादही पाठवल्या जातात. देव म्हणतात, बाळा, कधी कधी गढूळ पाण्याला ढवळत बसल्यापेक्षा त्याला शांततेने राहू द्या. मग बघा, तो गाळ खाली बसेल आणि शुद्ध पवित्र जल वरती राहील. त्याचप्रमाणे मनातील वाईट विचार त्या तळाशी जाऊ द्या आणि शुद्ध सात्विक विचार मनात निरंतर ठेवा. तुम्हाला देवाची कृपा हवी आहे तर देवावर संपूर्ण विश्वास करणेही तितकेच आवश्यक आहे. श्रद्धा आणि विश्वास तेव्हाच वाढेल जेव्हा तुम्ही पूर्ण समर्पण भावाने देवाचे स्मरण कराल. तुमच्या प्रत्येक कठीण वेळेत देव तुम्हाला साथ देईल हा विश्वास ठेवा आणि त्या कठीण वेळेला घाबरू नका. पुढे चालत राहा, कारण सर्व काही देवाच्या स्वाधीन केल्यावर तुम्हाला काहीही कठीण न वाटता तुमच्यासाठी मार्ग मोकळे होऊ लागतील. जे द्वार आजपर्यंत बंद होते ते दरवाजे उघडू लागतील. तुमच्या दिशेने आशीर्वाद, सुख, संपत्ती आणि आनंदाचे क्षण येताना तुम्हाला अनुभव येतील. प्रिय स्वामी भक्तांनो, हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल, तुमच्या मनाला भावला असेल, स्वामींचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त केले असतील तर होय म्हणून टाईप करा. माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान. स्वामी माऊलींचा हा दिव्य संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ते ऐकणारे मन पवित्र होईल, ऐकणारी जागा शुद्ध होईल. तुमच्या अंतःकरणातली नकारात्मक ऊर्जा नाहीसा करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्या मनात स्वामींबद्दल अधिक विश्वास आणि श्रद्धा अधिक वाढेल. तेव्हा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा, चांगल्या इच्छा
पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या कुटुंबाला सुख, समृद्धी, आरोग्य, आनंदाचा आशीर्वाद देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.